पुतळा कोसळल्यानंतर नक्की काय झालं, पुतळा कोसळला तिथे त्या दिवशी काय वातावरण होतं, याबाबत राजकोट किल्ल्याच्या बाहेरील स्थानिकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी। साहजिक आहे, दर्यावर उभा आहोत, अरबी समुद्राचा हा सुसाट वारा आहे आणि तो वाराच खरं तर ह्या निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित करतो। म्हणजे वारा वाहतो की नाही वाहतो, आणि तो 45 किलोमीटर वेगाने वाहतो की नाही वाहतो, वाहतो ना। यांचंच घर हा राजकोटचा किल्ला, दाखवा ना समोर, छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला राजकोटचा किल्ला, आणि त्याच्या समोर असलेलं म्हणजे इतका तज्ज्ञ मनुष्य मला नाही वाटत दुसरा कुणी असेल, निकेतन या बाजूला घे कॅमेरा, की ज्याच्या बोलण्यातनं महाराष्ट्राला अनेक प्रश्नाची उकल होईल। हा राजकोटचा किल्ला तुम्ही बघितला, हे त्यांचं घर। साहेब, तुमचं नाव काय पूर्ण? बबन रेडकर। भगवानराव बबनराव। रेडकर। वारा वाहतो, वाहतो, जोरात वाहतो, जोरात असं म्हणजे वाहतो। आता आपण उभारलो तरी वारा वाहतोय ना, ही काही पानं हलतायत, पानं हलतायत, पावसात वारा जोरात वाहतो ना। पुतळा पाडण्या एवढा वाहतो, थोडा एवढा पडण्या एवढा वारा नाही होतो नाही ना? ना। मी स्वतः होतो, हं, पण तो वारा जो एकदा तो आला ना, हं, तो एवढा जोरात झाला, एकदा झाला हं। तो एवढा जोरात झाला, तेव्हा तो अच्छा, म्हणजे त्या दिवशी किती वाजता हे वारा यायला सुरुवात झाली होती? ते 12:30च्या रात्री, दुपारी आणि पुतळा किती वाजता पडला? 12:30 पावणे 1च्या दरम्यान। हो, म्हणजे मुख्यमंत्र्यांना दिलेला फीडबॅक हा असा आहे का? 12:30 पावणे 1च्या दरम्यान पडला, जोरात व्हायला होता? जोरात एकदाच व्हायला, पण परत नाही, एकदा वारा आला। तुम्ही तेव्हा घरातच होते? मी घरात होतो। ओके। आणि किती वेळ तो वारा वाहत होता? रात्री अर्धा तास होता। अर्धा तास। अर्धा तास। मग पुतळा जेव्हा पडला दुर्दैवाने, तेव्हा आवाज आला जोरात? होय, जोरात आवाज आला, जोरात आवाज आला, असा खाडकन आवाज? खडकन पत्रे उडलेल्यासारखं वाटलं। ओके। पत्रे असतात ना, उडून जातात तसं वाटलं मला। तुमचं वय किती? माझं वय 62 62 वर्षात असा वारा नेहमीच वाहतो का त्या दिवशीच व्हायला? पावसात असतो ना? पावसात। असं नाही की फक्त त्या दिवशीच तो व्हायला? नाही, पावसात तो असतो। हा। पावसात 2 महिने चालूच असतो, येऊन जाऊन। आता ज्या दिवशी पुतळा उभारला, त्या दिवशी तुम्ही पुतळा बघितला, तेव्हा ते महाराज आहेत असं वाटलं होतं का? काय महाराजांचा आहे असं वाटलं होतं? हो, महाराजांचं। म्हणजे त्यात काही पुतळा खराब आहे, चुकीचा आहे, बरोबर आहे? महाराजांचं चांगलं। सो समोर राजकोट किल्ला, आणि मला नाही वाटत की ह्यांच्याशिवाय कोणी योग्य व्यक्ती आज महाराष्ट्रात आहे की जो हे सांगू शकेल की वारा व्हायला की नाही व्हायला, आणि व्हायला तर किती व्हायला। तो त्यांच्या बोलण्यातनं असं आलं की 1:30 वाजता तो वारा 12:30 12:30 ते पावणे 1च्या दरम्यान। ही वेगळ्या पद्धतीची पडताळणी पण आवश्यक आहे, कारण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असं म्हणतायत की ह्या निमित्तानं महाराष्ट्रात जे राजकारण सुरू झालेलं आहे ते थांबलं पाहिजे। बघा, लोकशाही व्यवस्थेमध्ये विरोधी पक्ष तर प्रश्न तुम्हाला विचारणारच ना। काल जे राजीव मिश्रा आमच्याशी बोलताना म्हणाले की केवळ 6 फुटाच्या क्ले मॉडेलला जर तुम्ही परवानगी दिलेली असेल ना, इथे 43 फुटाचा पुतळा करणार असाल, आम्ही या राज्याचे जे प्रमुख आहेत बरं का, कला संचालनालय, त्यांचं काम होतं या पुतळ्याला परवानगी द्यायचं, त्यांच्याशी बोललो, त्यांची एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यू आमच्याकडे आहे। ते म्हणाले फक्त 6 फुटाच्या पुतळ्याला परवानगी दिली होती, 6 फुटाचाच पुतळा केला, ते तर कसं करणं शक्यच नाहीये। आता हा मोठा पुतळा झाला म्हणून पडला असं वाटतं का? असं काय त्यांचं बांधकामावरती काय जर असेल ना, त्यांचं टेक्निक, ते म्हणजे इंजिनिअरिंग जी काय इंजिनिअरिंग ते असेल तर त्यांच्या ह्याच्यावर ते सगळं होतं। किती दिवसात केलं बांधकाम? हे 5-6 महिन्यात झाले। 5-6 महिन्यात? ओके, 5-6 महिने। स्टँडर्ड असं आहे की किमान 3 वर्ष लागतात संभाजी महाराजांचं पुरंदरच्या पायथ्याशी त्यांच्या जन्मगावी एक शिल्प उभारायचं आहे स्मिता जगताप यांना। त्या 2 वर्ष झालं परवानग्या मागतायत, तूच कॅमेरा घेऊन या बाजूने, आणि त्यांना परवानगी मिळालेली नाही। पूर्ण शिल्प तयार आहे, त्याच्यामध्ये राज्य सरकारची वेगवेगळी यंत्रणा काम करते, कला संचालनालयाचं 6 जणांची पथक आहेत, ते येऊन वारंवार किल्ल्याच्या त्या शिल्पाची पाहणी करत असतात। आपल्या सरकारला एक त्यांची कार्यपद्धती आहे, ते कुठली चौकशी समिती गठीत करतात। मलाच आठवतं, आम्ही जानेवारीत रिपोर्ट केला होता, 1300 चौकशी समित्या या सरकारनं केल्यात। हे जे सांगतायत ना, ह्याच्यानंतर कुठल्याही चौकशी समितीची गरज नाही। हा समोर आहे राजकोट, ज्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा शिल्प तुम्ही उभारलं होतं, आणि इथे त्यांचं घर आहे, आणि हे प्रत्यक्षदर्शी आहेत ज्या दिवशी हा दुर्दैवी प्रसंग घडला, आणि त्यांच्यामध्ये फक्त 5 मिनिटासाठी वारा आला। हा, म्हणजे जो पावसाचा ढग असतो, तो ढग जसा जसा पुढे सरतो ना, तसा तसा त्याच्या तो वारा जो दडलेला असतो ना, तो सैरावैरा इथे लागत राहणार। त्या दिवशी तसंच झालं? हा, तसंच झालं, एक 5-10 मिनिटासाठी। बरं, आणि आता काय कसं असेल, ते स्ट्रक्चर कसं केलं गेलेलं असेल
तेवढं काही सांगू किती शकत महिन्यात उभारलं हे स्ट्रक्चर? हे साधारण 70-75 दिवसामध्ये एक 80-85 दिवसामध्ये झालं असेल. फक्त हा, 2.5-3 महिन्यात तेवढंच काम झालं हे इथे. फास्ट झालं. किती तेवढं. लोक काम करत होते? नाही, काम भरपूर लोक करत होते. ओके. भरपूर लोक काम करत होते, रात्रंदिवस काम करत होते. हो ना. हो हो हो, अगदी. बरं, पुतळा जेव्हा अनावरण झाला तुम्ही पहिल्यांदा पाहिला तो महाराजांचाच होता का? महाराजांचा होता. त्यात काही असं महाराज नाहीये, नाही त्यांचा अंगरखा असं- काहीतरी चुकीचा आहे नाही, असं नाही. काही भावना नव्हती कोणाची? नाही, किंवा असं- आलेले पर्यटक असं काही म्हणत नव्हते प्रतिक्रिया म्हणून? नाही नाही ना. असं तर काही माझ्या बघण्यात नाही. बरं, म्हणजे जे बोलत होते ते चांगलंच बोलत ओके. होते. म्हणजे इथे चांगलं झालंय असंच म्हणत होते ना. असंच म्हणत होते. कारण- आणि आताही सर आमची हीच भावना आहे की आताही जो महाराजांचा पुतळा जो आता उभारतील तो चांगल्या पद्धतीने उभा राहावा, थोडा वेळ घ्यावा, स्थानिकांना थोडं मदतीला घ्यावं. का तर हे जे चला ना पुढे चलो हे आपण जे बोलत होतो. इंजिनियर हम्म. बाहेरचे पकडा असतात, तुम्ही. हे जे इंजिनियर बाहेरचे असतात ना सर, ह्यांना इथली हवामानाची माहिती माझ्या मते अगदी कमी बरोबर आहे. असेल. अगदी तुमचा मुद्दा बरोबर आहे. नाही असं म्हणत नाही मी, पण कमी असेल. तर त्यांनी स्थानिकांना पुढे मध्ये घ्यावं, त्यांना सगळी हवामानाची माहिती विचारावी आणि त्या पद्धतीने सर ते कामकाज करावं. आज सुद्धा आम्ही ह्याला जाणार आहे मोर्चाला, हजर राहणार सर. कारण हे अत्यंत दुःखदायी घटना आहे सर. बाहेरच्या म्हणजे अख्ख्या भारतभर एवढं होतंय तर आमच्या समोर झालं हे 20-30 फुटांवर झालंय. पहिल्यांदा जेव्हा ती दृश्य तुम्ही बघितली तेव्हा नाही सर, एक्सप्लेन नाही करू शकत. फक्त झालंय हे अत्यंत दुर्दैवी झालेलं आहे. पण त्यातूनही आता जे काही उभं राहावं सरकारने ते अगदी विचारपूर्वक, थोडा उशीर झाला चालेल, 80चे 160 दिवस झाले तरी चालतील, पण स्थानिक लोकांना मध्ये घेऊन किंवा जे काय असतील ते सगळं व्यवस्थित करूनच सगळं तुमचं उभं साहेब राहावं. नाव काय तुमचं? माझं नाव महेश कामत. कामतजी, थँक्यू सो मच. मी तुमचा खूप खूप आभारी आहे. कामत साहेबांनी जे सांगितलं ना तेच मला वाटतं दीपक केसरकर काल सांगण्याचा प्रयत्न करत होते. विरोधकांनी त्यांना वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये घेतलं असावं. पण असंच आहे ना की तुम्ही का गडबड केली? बरं, गडबड केली ती केली, त्यानंतरचे स्ट्रक्चर त्याबद्दलचे जे वेगवेगळे अहवाल कामत साहेब स्वतः सांगतात की ते फार कमी कालावधीमध्ये उभा केलं गेलं. सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वतः सांगितलं की हे अत्यंत अयोग्य पद्धतीचं काम झालेलं आहे. का दुर्लक्ष केलं? आणि आता जशी कामतांची भावना आहे, जशी जगतापांची भावना आहे, तशीच महाराष्ट्रातल्या 16 कोटी जनतेची भावना आहे की उत्तम असं शिल्प करा, वेळ घ्या, गडबड करू नका. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NETV मराठी, मालवण.